नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो दूरपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरील नागझरीजवळ. या ठिकाणी जर आपण बघितलं तर प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे. अनेक महिला पुरुष मोठ्या प्रमाणात अगदी भक्तिभावाने या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. प्रचंड गर्दी या ठिकाणी वाढलेली आहे. लाखो भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागझरी येथे खास करून दर्शनासाठी येत आहेत. आपण जर आता हळूहळू या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. अनेक आईस्क्रीमवाले आईस्क्रीम विक्रीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक महिला उपस्थित आहेत. अनेक भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी खास करून उपस्थित आहेत. अगदी भक्तिभावाने या ठिकाणी भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. आपण आता नागझरीजवळ आलेलो आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर प्रचंड गर्दी आहे. अनेक भावी भक्त
ओळख लागते काय? सकाळचं बघितलं काय? नमस्कार, मी मनोज पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो मूळ जे नागझरी मठ आहे या ठिकाणी श्री काळ भैरवनाथ देवाच्या यात्रेसाठी खास करून लोकांची प्रचंड गर्दी आहे. माझ्या समवेत या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया मूळ या ठिकाणी कुठून देव आला आणि कशा पद्धतीनं इथूनच सुरुवात गावामध्ये जाते. नमस्कार, मी उमेश सोमलिंगा भाविकट्टी, राहणार बेळूर. ह्या ठिकाणी सोमलिंग जे होते सगळं जे भक्त होते ते त्यांचं नित्यक्रम काय असायचं की सकाळी उठायचं, गाईचं शेण काढायचं, आंघोळ करायची, धार काढायची आणि न्यारी करून गुरं घेऊन आपण नागझरीला यायचं. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी स्वयंभूची मूर्ती या ठिकाणी दिसते, तर या स्वयंभूजीचे या ठिकाणी येऊन नमस्कार करायचा आणि बेलाचे झाड होतं या ठिकाणी पाठीमागे बाजूला, तर त्या ठिकाणी बसून आपलं ध्यानस्थ बसायचं आणि गायी आपल्या चरायचे. हा त्यांचा रोजचा नित्यक्रम. आणि संध्याकाळ झाली गायी आपल्या घराची घंटी वाजवायचे आणि ते परत गावाकडे जायचे. परत गावाकडे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठल्यानंतर नित्यक्रम काय असणार सोमलिंगाचा, सकाळी उठायचं, शेण काढायचं, आंघोळ करायची, धार काढायची, न्यारी करायची, गोरे घेऊन यायचं. असा प्रत्येक दर दिवसाचा यांचा नित्यक्रम होता. पुढे सोमलिंगांना दृष्टांत झाला. काळ भैरवनाथांनी सोमलिंगांना दृष्टांत दिला की तू माझ्यासाठी काशीला दूध घेऊन येऊन सांगितलं. त्या टायमाला ठीक आहे, आज्ञा झाल्यानंतर काशी आता नाही म्हटलं तरी 1-2-3 दिवस लागतात जायला, पण ते तासाभरामध्ये देवाच्या कृपा आशीर्वादाने तासामध्ये ते काशीला गेले, दुधाचा भोग दाखवला आणि तासाभरात ते परत इकडे येऊन न्यारी करून आपले गुरं सोडले. असं त्यांचा रोजचं नित्य काशीला जायचा रोजचा नित्यक्रम चालू झाला. काही दिवस गेल्यानंतर काशीत गेल्यानंतर त्यांना देव प्रसन्न झाले आणि तुला काय पाहिजे ते मागून घे म्हटले. देव सोमलिंग म्हटले मला काही नकोय, तुमचा कृपाशीर्वाद पाहिजे आणि मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण येण्याची कृपा करावी. ठीक आहे भक्तांची जशी इच्छा
इच्छा असेल तर मी त्या ठिकाणी येतो, पण माझी एक अट आहे की त्या ठिकाणी तू मला ज्या ठिकाणी घेऊन जाणार आहे गावामध्ये, तिथे जाऊपर्यंत तू पाठीमागे वळून बघायचं नाही. ठीक आहे असं म्हटल्यानंतर परत देव म्हटलं तर एकटेच येणार नाही, त्यांचे हे भूतसंघ नायक आहेत, सर्व देवाचे देव त्यांच्याबरोबर असणार आहेत. मग त्या टायमाला जसं आपण आपला सहपरिवार घेऊन देवाला वगैरे येतो त्याप्रमाणे देव त्यांचा लवाजमा सगळा घेऊन ते त्यांनी प्रयाण केलं. सोमलिंगा पुढे काळावर पाठीमागे असं करता करता नागझरी जवळ आले आणि गाव या ठिकाणी स्वयंभू असल्यामुळे इथे सोमलिंगा येत होते. गाव जवळ आलं तर देव आलेत की नाही त्यांच्या मनामध्ये चुनचुन पासले आणि त्यांनी वळून बघितलं. तर वळून बघितल्यानंतर देव जे आहेत काळभैरवनाथ जे सिद्धेश्वर ते ह्या ठिकाणीच अंतर्धान पावले. मग सोमलिंगा म्हटले मला इथे नाही, मला गावात न्यायचं होतं. तर त्या टायमाला सोमलिंगा भगवंत म्हटले की ह्या ठिकाणी स्वयंभूलिंग साक्षात शंकर या ठिकाणी आहेत, त्यांचे पिंड आहेत, तर ह्या ठिकाणी मी स्थायिक होतो असं सोमलिंगाला म्हणाले आणि गावात त्या ठिकाणी माझी स्थापना करून सांगितले. ते पहिल्यांदा हे झालं. त्याच्यानंतर सोमलिंगाचं काशीला जायचं बंद झालं कारण काळभैरवनाथ या ठिकाणी स्थायिक झाले होते. पुढे परत सकाळी उठणं, शेण काढणं, आंघोळ करणं, धार काढणं, न्याहारी करणं आणि काशी ते नागझरीला येणं. परत संध्याकाळ झाली की परत आपल्या गावाकडे जाणं, परत दुसऱ्या दिवशी रोजचा नित्यक्रम चालू झाला नागझरीला यायचा. मग पुढे काही वर्ष लोटली. त्यानंतर काळभैरवनाथांना आपल्या भक्ताची आठवण झाली. पण देव आपण ज्या ठिकाणी इथं आहोत म्हणलं आपल्या घराकडे लक्ष असते, तिकडे आपल्या ऑफिसवरती लक्ष असतंय, तसंच त्याप्रमाणे भगवंताचं सगळीकडे लक्ष असतंय. तर स्वतःहून भगवंत भरपूर वर्ष झाले आपण सोमलिंगाला भेटलेलो नाहीये, म्हणून ते घोड्याने या ठिकाणी घोड्यावरनं बिळूरला आले. बिळूरला आल्यानंतर त्यांनी बघितलं सोमलिंगा कुठे दिसतोय का म्हणून पहिली पाचगट्टी जी आहे तिथून बघितलं ती पाचगट्टी जिरगाडीची पाचगट्टी. दुसरी पाचगट्टी दुसऱ्या ठिकाणी जाऊन बघितलं सोमलिंगा कुठे दिसतोय का, तर तिथेही दिसलं नाही. परत ह्या साईडला पूर्वेला एक पादुका देवांच्या आहेत की ज्या ठिकाणी देव आले होते, तर त्या ठिकाणी बघितलं तर देव दिसले, सोमलिंगा दिसला नाही. त्यानंतर ते शेवटी इथं नागझरीला आले. इथे आले, वरती पालखी वगैरे हे असते, पालखी ठेवलेली असते, तर वरती मंदिर आहे त्या ठिकाणी देव आले आणि त्यांनी बघितलं तर सोमलिंगा या ठिकाणी ध्यानाचं बसले होते, सोमलिंगाची गुरं या ठिकाणी होती. मग काळभैरवनाथ घोड्यावरनं या ठिकाणी आले, बेलाच्या झाडाचे ते इथे आल्यानंतर घोड्यावरून उतरले आणि घोड्याचा पाय जरा अडखळला आणि त्या ठिकाणी आवाज झाला. आवाज झाल्यानंतर सोमलिंगा जे ध्यानास्थ बसले होते बेलाच्या झाडाखाली, त्यांना एकदम जाग आली, ध्यान त्यांचं मंत्र झालं, म्हणजे ध्यान विसर्जन झालं आणि बघताय तर देव समोर उभे आहेत. तेव्हा देवाला त्यांनी नमस्कार करा. आणि हीच ती माघी पौर्णिमा जी हिची नव्याची पौर्णिमा म्हणतात, हीच ती, ह्याला भारतवणी असे म्हणतात. आणि ह्याच दिवशी तर देव काशीवरनं इकडे आले होते. इकडे आल्यानंतर घोड्याचे ज्या ठिकाणी पाय घसरले त्या ठिकाणी त्याचा ठसा आहे, घोड्याच्या पायाचे ठसे आहेत. मग सोमलिंगाने देवाला नमस्कार केला आणि घोड्याला तहान लागली होती म्हणून एक कुंड काढलं काळभैरवनाथांनी आणि काशीमधनं 4 झरे मागवले. कन्नडमध्ये 4ला नाक म्हणतात आणि झरीला झरा म्हणतात. ते नाक झरीचं अपभ्रंश होऊन नागझरी हे नाव पडलं. पुढे ते पाणी वाहत गावातल्या मंदिराच्या उंबरट्याला लागलं. उंबरट्या लागल्यानंतर देव आणि सोमलिंगा आपले प्रस्थान करत इथून गावाच्या मंदिरात गेले. देवाचं आगमन झालं माघी पौर्णिमा. त्या टायमाला देवाचं आगमन होतं, त्या टायमाला देव आले म्हणून देवाचं आगमन झालं. दुसऱ्या दिवशी नैवेद्याचा कार्यक्रम असतो. त्या ठिकाणी त्या टायमाला भरपूर भक्त वगैरे कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रा या ठिकाणी सगळीकडनं भक्त वगैरे येतात. देवांचे भक्त एकदम मोठी भक्ती आहे आणि देव या ठिकाणी जागृत आहेत. त्यामुळे पहिला दुसरा दिवस हा नैवेद्याचा झाला. भक्तांची गुरुवारचे कार्यक्रम असतात संध्याकाळी आणि तिसऱ्या दिवशी सोमलिंगाची एक बैलगाडी आणि काळभैरवनाथाची एक बैलगाडी असं करून आजचा तो दिवस या ठिकाणी नागझरीमध्ये 2 हरबंडी म्हणून नाव देऊन तर या ठिकाणी वरती टेकावरती सकाळी 8 गावातनं 6 वाजता सुटतात. तुगी नक्षत्र झाला आणि ह्या ठिकाणी येऊन 7:30-8ला येतात. या ठिकाणी हरबंडीच्या सेवकांचं अन्नप्रसाद महाप्रसाद असतो ते भक्षण करतात आणि त्याच्यानंतर गाडा 8:30, 9, 9:30ला त्या टायमावरती ते परत खाली शेतामध्ये घेऊन जातात. त्या ठिकाणी एका साईडला सोमलिंगाची बैलगाडी हरबंडी आणि एका साईडला भैरवनाथाची हरबंडी ही त्या ठिकाणी आपले खेळ करत असते. त्या टायमाला देव इतके कडक आहेत की देवाची जी मूर्ती आहे त्याला जो घोडा असतो त्या घोड्याला नाही म्हटलं ते 1.25 किलो हरभरा तोंडाला पिशवीत घालून हरभरा बांधलेला असतो. तुम्ही जर बघाल तर त्या ठिकाणी पिशवी अजिबात हलत नाही, हेलकावी खात नाही. पण ज्यावेळेला आपण म्हणजे ज्यावेळेला ती हरबंडी इथून निघते 3-3:30ला प्रयाण करते त्या टायमाला आपण जर बघितलं त्या हरभऱ्या पिशवी बांधलेली असते घोड्याच्या तोंडाला, ते हरभरे कमी झालेले असतात. आणि देव सुद्धा या ठिकाणी
एक सरकार नागाच्या रूपामध्ये फिरत असतात, त्यांचा संचार असतो आणि वरतून घोड्याच्या रूपामध्ये सुद्धा दिसले नाही कोणाला, पण हे देवाचे या ठिकाणी संचार असतो. आणि दुसरी गोष्ट की ह्या ठिकाणी काळभैरवाची घोड्याची मूर्ती आहे, या ठिकाणी स्वयंभू आहेत आणि बाळूबाई आहेत. या ठिकाणी बाळूबाई जी आहेत ती काळभैरवाची पत्नी जोगेश्वरीचा अवतार पुढे बाळूबाईने अवतार घेतला. कारण ज्यावेळेला दैत्याचा वध करायचा होता, पण त्या ठिकाणी दैत्याचा वध करण्यासाठी देवामध्ये असे बलाढ्य कोण नव्हते. त्या टायमाला ही कामगिरी काळभैरवाची झोपवली. काळभैरव काशीवरनं अशी प्रख्यात आहे की काशीवरनं काळभैरव कोल्हापूरला गेले, त्या ठिकाणी महालक्ष्मीची भेट घेतली आणि घोड्याला रिंगण करायला लावलं. रिंगण करायला लावून त्या ठिकाणी जशी माती उडते त्याप्रमाणे त्या ठिकाणी पाणी साचलं गेले, गोरा निर्माण झाला आणि तिथून काळभैरव जे आहे ते खाली पाताळात गेले. तिथे नागकन्या होती, नागकन्या जोगेश्वरी. तर त्यांच्याशी लग्न करायचं त्यांना होतं, कारण दैत्याचा वध करायचं. सकाळी सूर्य उगवायच्या आत लग्न करून सकाळी सूर्य उगवायच्या आतमध्ये लग्न करायचं होतं. तर त्यासाठी ते काळभैरव खाली गेले होते. पण हे नागलोक आणि देवलोक यांच्यामध्ये संबंध होत नसल्यामुळे त्यांनी नकार दिला. पण काळभैरव लढाई करत त्यांच्या सगळ्या सैन्यांना साथ देताना मारायला लागले. मग त्यावेळेला असं न करता बाबा आपण एक काम करूया, समंजस करूया आणि तुम्हाला जर तिच्याशी लग्न करायचं असेल तर तुम्हाला सुद्धा विष प्राशन करावं लागेल अशी काळभैरव त्यांनी सांगितलं. ठीक आहे, मग तशी जर अट असेल तर मी विष प्राशन करतो. त्यांच्याकडे जे भिक्षापात्र होतं काळभैरवाकडे, ते भिक्षापात्रामध्ये सगळ्या सापांनी विष घातलं आणि ते विष काळभैरवाने प्राशन केलं. प्राशन केल्यानंतर ठीक आहे, आता आपली बरोबरी झाली, आमची मुलगी तुम्हाला द्यायला काही हरकत नाही. जोगेश्वरी नागकन्या जोगेश्वरी. मग पुढे तीच आपले काळभैरव आणि जोगेश्वरी मातेचं लग्न झालं आणि पुढे ते वरती आल्यानंतर रात्री 12-12:30 वाजले होते. पृथ्वीवरती आल्यानंतर 12-12:30 वाजले होते. नारद मुनी कोंबडावून आरवले. नारद मुनी कोंबडावून आरवल्यानंतर उजाडले की काय म्हणून काळभैरवांना खाली लग्न तर झालेलंच होतं, पण वरती देवलोकामध्ये पण लग्न होत असतं. त्या टायमाला सूर्य नारद मुनी कोंबडावून आरवले. सूर्य उगवला की काय तर काळभैरवनाथ निघून आले. जोगेश्वरी तिथेच थांबले. म्हणून काही ठिकाणी काळभैरवाच्या मंदिरासमोर म्हणजे कावडीच्या समोर जोगेश्वरी माता असते आणि तीच पुढे जोगेश्वरी बाळूबाईचा अवतार घेतला आणि बाळूबाईचं आणि काळभैरवाचं लग्न झालं आणि दैत्याचा वध केला. एकंदरीत असं जर बघितलं तर आता जगप्रसिद्ध असे हरबंडी महोत्सव आहे, तो आता 2 वाजल्यानंतर पुन्हा प्रचंड अशी मिरवणूक होते. म्हणजे शेवट कसा होतो त्याचा शेवट या ठिकाणी आता मी सांगितलं की हरबंडी जी आहे त्या ठिकाणी फिरवली जाते शेतामध्ये आणि त्यानंतर सगळ्यांची भक्तांची बैल वगैरे वाजत गाजत घेऊन जातात. गावातून मिरवणूक काढतात. मोठ्या प्रकारे त्यांची मिरवणूक होत असते. परत आपले भक्त लोक आपले बैल, गावातले लोकांचा मान सन्मान त्याप्रमाणे त्यांनी आपले बैल जोडलेले असतात आणि बैल जी हरबंडीची चाकं आहेत ती शिशेची असतात आणि त्याच्यात हरबंडीजवळ कोणी दारू पडून आलेला किंवा कोणी कपडे घातलेलं तिथे चालत नाही. आणि पुढे गावामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6:30-7 लाख त्या ठिकाणी आलेले होते आणि एवढं मोठं की गुलाल असतं आणि परत फटाके बाजी परत वाजत गाजत वगैरे डीजे लावून हे धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.